नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. CAG अर्थात कॅग हा शब्द गेल्या काही वर्षामध्ये तुमच्या कानावरती फारसा आला नसेल. गेल्या काही वर्षामध्ये आपण सातत्यानं CBI, ED किंवा NCB असे नवीन शब्द ऐकतोय. पण हा कॅग शब्द जो आहे किंवा कॅगचा रिपोर्ट UPA 2च्या काळामध्ये अर्थात 2010 ते 14च्या काळामध्ये मात्र सारखा कानावरती यायचा, माध्यमांच्या मध्ये त्याची चर्चा पण व्हायची. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा या कॅगचा एक रिपोर्ट आलेला आहे, ज्याची चर्चा होणं खरं तर अपेक्षित आहे. जशी त्यावेळी झालेली होती तशी मात्र आत्ता होताना दिसत नाहीये. म्हणजे त्यावेळी UPA सरकारच्या काळामध्ये 2G घोटाळा असेल, कॉमनवेल्थ असेल किंवा कोळसा घोटाळा, या सगळ्याच्या आरोपांची सुरुवात या कॅगच्या रिपोर्टमधून झालेली होती. कारण कॅगच्या रिपोर्टमध्ये जे दोष दाखवले त्याच दोषांना पकडत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राळ उडवून दिलेली होती आणि त्याच्यावरून सगळ्याच घटकांनी जोरदार म्हणजे अगदी आकांड तांडव जे आहे ते केलेलं होतं. म्हणजे अगदी इंग्रजी एका प्रमुख वृत्तपत्रामध्ये जेव्हा 2G स्कॅमचा आकडा बाहेर आलेला होता त्या कॅगच्या रिपोर्टमधला 1,76,000 कोटींचा, तत्कालीन कॅग विनोद राय यांनी तो रिपोर्ट दिलेला होता. तर हा 1,76,000 कोटींचा आकडा एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रमुख पानावरती म्हणजे पहिल्या पानावरती अंकामध्ये छापला गेलेला होता, त्याची व्याप्ती कळावी म्हणून. आता पुन्हा कॅगचा रिपोर्ट आलेला आहे, पण तो तुम्हाला कुठं पहिल्या पानावरती दिसला का? त्याची चर्चा होताना दिसतीये का? आकडे यावेळीचे किती आहेत हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेलच. तो त्याच्यामध्ये आपण जाऊयाच काय नेमकं म्हटलेलं आहे कॅगनं. पण ज्या कॅगच्या रिपोर्टची तेव्हा चर्चा होत होती त्याची आता मात्र चर्चा होत नाहीये. तेव्हा कॅगच्या रिपोर्टवरती राजकीय रणकंदन निर्माण करणाऱ्या भाजपकडून आता मात्र कॅगचे आकडे हे वस्तुस्थितीवरती आधारित नाही आहेत, तथ्यावरती आधारित नाही आहेत, मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट आहे असं सांगितलं जातंय. मुळामध्ये ज्यावेळी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना म्हणजे परिवारजनांना असं संबोधून सांगत होते की भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुल चालनाचं राजकारण ही देशासमोरची सर्वात मोठी एक प्रकारे कीड आहे आणि विकासासाठी आपल्याला जर पुढे जायचं असेल तर या 3 गोष्टींच्या वरती आपण भर दिला पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त भारत असला पाहिजे. न खाऊंगा न खाणे दूंगा हे सुद्धा त्यांचं आवडतं घोषवाक्य आहे. पण याच कॅगच्या रिपोर्टमध्ये मात्र 7 प्रमुख गोष्टींच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि काँग्रेसचा तर आरोप आहे की हा 7 योजनांमधला सरळ घोटाळा आहे, हा एक स्कॅम आहे. काय नेमकं कॅगनं म्हटलेलं आहे आधी रिपोर्टमध्ये आपण थोडक्यात बघूयात. दिल्लीतल्या द्वारका एक्सप्रेसवेच्या कामामध्ये प्रति किलोमीटरसाठी 18 कोटी रुपयांची मंजुरी असताना 14 पट अधिक म्हणजे 250 कोटी रुपये खर्च केल्याचा कॅगचा अहवाल आहे. रस्ते विकासासाठी केंद्र सरकारची जी महत्त्वाकांक्षी भारतमाला परियोजना आहे त्याच्यामध्ये मंजूर असलेला खर्च प्रति किलोमीटरसाठी 15 कोटी रुपये असताना 32 कोटी रुपये म्हणजे जवळपास दुप्पट खर्च जो आहे तो याच्यामध्ये मंजूर केला गेला आणि यातली काही टेंडर्स जी आहेत ती नियमानुसार काढली गेलेली नाही आहेत. हा कॅगचा ठपका आहे. दक्षिणेतल्या 5 राज्यांमध्ये नमुना म्हणून टोलचा सर्वे करण्यात आला आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAIला 132 कोटी रुपये अधिकचे मिळत आहेत, अधिकची वसुली जनतेकडनं होतीये. हा कॅगचा रिपोर्ट आहे. आयुष्यमान भारत योजना 2018ला लाल किल्ल्यावरूनच तिचं लॉन्चिंग झालेलं होतं. या योजनेमध्ये एकच मोबाईल नंबर असलेले किती लाभार्थी आहेत तर 7.5 लाख लाभार्थी आहेत असं कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. ग्रामीण विकासाच्या योजनेच्या अंतर्गत महिला, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जो अपेक्षित खर्च असतो तो स्वच्छ भारत या पंधरवड्याच्या जाहिरातींच्याकडे वळवला गेल्याचा ठपका आहे. आणि अयोध्या विकास प्रकल्पामध्ये कंत्राटदारांना अवाजवी नफा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवलेला आहे. म्हणजे ज्या अयोध्येमधून अस्मितेचं राजकारण केलं जातं, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण होत असतं, तिथल्या प्रकल्पामध्ये सुद्धा ठराविक कंत्राटदारांना नफेखोरी झाल्याचा कॅगचा ठपका आहे. आता यातल्या काही आरोपांच्या बद्दल स्पष्टीकरण आलेलं आहे.
7-8 प्रश्न आहेत, त्यापैकी 2-3 प्रश्न जे आहेत ते नितीन गडकरी यांच्या खात्याशी संबंधित आहेत. द्वारका एक्सप्रेसवे संदर्भात त्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते हे आहे की सुरुवातीला हा हायवे जो आहे तो 4 लेन असणार होता, मग नंतर तो रुंदावण्यात आला, त्याच्या लेन्स वाढल्या, त्यामुळं खर्च वाढणं अपेक्षित होतं आणि सोबतच त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता एलिव्हेटेड पद्धतीनं केला गेलेला आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये जास्तीचा खर्च हा होत असतो. एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आहेत ते कमी ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, त्यामुळे सुद्धा हा खर्च झालेला आहे. हे सगळे आकडे जे आहेत ते मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट आहे, असं सुद्धा गडकरींच्या खात्याने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता या 7 प्रश्नांच्या आधारे सध्या काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे 2 पक्ष जे आहेत ते प्रामुख्यानं प्रश्न उपस्थित करतायत. काँग्रेसकडनं तर थेट असं म्हटलं गेलं आहे की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे CCEAचे अध्यक्ष जे आहेत ते नरेंद्र मोदी असतात. कुठल्याही प्रकल्पासाठी मंजुरी जी आहे, विशेषतः भारतमाला परियोजना, तर त्या प्रकल्पासाठीची मंजुरी जी आहे ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली याच कमिटीकडून झालेली आहे आणि त्यामुळं पंतप्रधान याला उत्तरदायी आहेत, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आम आदमी पक्षानं सुद्धा द्वारका एक्सप्रेसवेच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं. म्हणजे अगदी केवळ द्वारका एक्सप्रेसवेमध्ये जो अतिरिक्त खर्च दाखवला आहे कॅगनं, तेवढ्या अतिरिक्त खर्चामध्ये सुद्धा आपलं मिशन चांद्रयान जे आहे ते यशस्वी होऊ शकलं असतं किंवा त्याच्यासाठीची तरतूद झाली असती, कारण जवळपास 500 कोटी याच्यामध्ये अतिरिक्त खर्च झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या सगळ्या 7 योजनांमधून म्हणजे तुम्हाला उत्सुकता असेल की जर तेव्हा 1,76,000 कोटींचा आकडा कॅगनं काढलेला होता, तर यावेळी नेमका घोटाळा किती पैशांचा आहे. अर्थात आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांचा जो हिशोब आहे, त्यांनी असं म्हटलंय की भारतमाला परियोजना ज्याच्यामध्ये 1 किलोमीटरच्या मागं तुम्ही जर दुप्पट खर्च करत असाल, 15 कोटीऐवजी 32 कोटी रुपये, तर 7,500 किलोमीटरचे रस्ते या योजनेच्या अंतर्गत बांधले जाणार आहेत, तर हा आकडा 7.5 लाख कोटीपर्यंत जातो. अर्थात 1,76,000 कोटी हा 2G घोटाळ्यातला आकडा जसा तुम्ही फ्रंट पेजवरती पाहिलेला होता, तसा हा आकडा मात्र अजूनही कुठे म्हणजे फ्रंट पेजवर सोडाच, अजून सुद्धा कुठे चर्चेत आलेला नाही आहे. कारण या सगळ्या संदर्भात म्हणजे भाजपचं सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की यातले अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मिसरिप्रेझेंट केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आयुष्यमान योजनेसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक लोकांच्याकडे मोबाईल नसतो आणि त्यामुळं मग एकाच मोबाईलचं रजिस्ट्रेशन होत असतं. विशेषतः मध्य प्रदेशमधून हे आकडे जे आहेत ते नोंदवले गेलेले आहेत आयुष्यमान भारत योजनेचे जास्त. तिथल्या मंत्र्यांचं स्पष्टीकरण होतं की ज्या लोकांच्याकडे मोबाईल नसतो त्यांचे असे नंबर जे आहेत ते दिले जात असतात आणि त्यामुळं इंटेन्शनली याच्यामध्ये कुठंही चूक जी आहे ती झालेली नाही आहे. आता हे सगळे आरोप जे आहेत वेगवेगळ्या खात्यांशी जरी असले, अगदी आयुष्यमान भारतपासून ते रुरल मिनिस्ट्रीच्या संबंधात, तरी गडकरींच्या खात्याशी आरोप याच्यामध्ये जास्त दिसत आहेत आणि त्याचं टायमिंग, त्याची वेळ, त्याची पद्धत बघता त्याच्या पाठीमागं सुद्धा काही राजकारण आहे का हे आपल्याला बघावं लागेल. 2015 म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर 2015च्या सुद्धा कॅग रिपोर्टमध्ये गडकरींचं नाव आलेलं होतं. एका प्रायव्हेट लोन संदर्भातला हा आरोप होता, कंपनीला लोन मिळवून दिल्याचा, आणि त्या संदर्भात गडकरींचं थेट निर्भीडपणे स्पष्टीकरण सुद्धा आलेलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की हे माझ्यावरती राजकीय हेतूनं केले गेलेले सगळे आरोप आहेत आणि हे जर सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन, असं सुद्धा चॅलेंज त्यावेळी गडकरींनी दिलेलं होतं. आता सुद्धा त्यांच्या खात्याकडनं स्पष्टीकरण जे आहे ते आलेलं आहे. खरं खोटं काय आहे ते अजून पुढं कळेल. पण अजून एक पॉलिटिकली एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये दिसतीये. जरी प्रमुख आरोप नितीन गडकरींच्या खात्यावरती असले तरी काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप करताना गडकरींना लक्ष न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी फिक्स केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ही जर मंजुरी देते भारतमाला परियोजनेला तर मग त्यांची याच्यामध्ये जबाबदारी आहे. आणि त्यामुळं जरी कॅगच्या रिपोर्टमध्ये गडकरींच्या खात्यांवरचे प्रश्न दिसत असले तरी विरोधकांकडून मात्र गडकरींच्या वरती निशाणा करण्याच्या ऐवजी पंतप्रधान मोदींना याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की आत्ताचे कॅग नेमके कोण आहेत आणि त्यांनी मोदी सरकारच्या काळामध्ये हा रिपोर्ट कसा काय दिला. अर्थात कॅगचं काम जे आहे ते स्वतंत्रपणे चालत असतं. सरकारच्या कामांचं ऑडिट करणं, कुठं त्रुटी आहेत, कुठं अतिरिक्त खर्च होतो हे दाखवणं हे कॅगचं काम असतं. आणि आत्ताचे जे कॅग आहेत गिरीश मुर्मू
हे गुजरात केडरचे IAS अधिकारी आहेत. 2020 ऑगस्टमध्ये त्यांची कॅग म्हणून नियुक्ती झालेली होती. त्याच्या आधी ते जम्मू काश्मीर जे युनायटेड युनियन बनलेलं होतं, केंद्रशासित प्रदेश बनलेलं होतं, त्याचे ते उपराज्यपाल म्हणून काम करत होते. मूळचे ओडिशाचे आहेत आणि गुजरात केडरचे ते 1985च्या बॅचचे अधिकारी आहेत IAS. मोदींच्या विश्वासातले अधिकारी आहेत आणि त्यांचा हा रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे. कॅगच्या रिपोर्टला संसदेच्या पटलावरती ठेवलं जातं आणि संसदेच्या पटलावरती जेव्हा एखादी गोष्ट ठेवली जाते तेव्हा त्याचं महत्त्व जे आहे ते खूप असतं. म्हणजे काही दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेमध्ये बोलताना अमित शहांनी पण विधान केलेलं होतं, आकडे हे बेशरम असतात, आकडे केवळ आणि केवळ सत्य मांडतात, आपल्या कामगिरीचं खरं मूल्यमापन जे आहे ते आकड्यांच्या मधून होत असतं, आपण आकडे बदलू शकत नाही, आपल्या आकड्यामधूनच काम दिसत असतं, असं त्यांचं विधान होतं. आता हेच आकडे जे आहेत ते कॅगच्या रिपोर्टमधले मोदी सरकारच्या समोर आलेले आहेत. याच्याबद्दल पुढं नेमकं काय होतंय, काय स्पष्टीकरण येतं, कारण आत्ता या क्षणाला तरी केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण या रिपोर्टबद्दल आलेलं नाही आहे. राजकीयदृष्ट्या त्याची चर्चा होतीये, आम आदमी पक्ष, काँग्रेस याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते. पण ज्या कॅगच्या रिपोर्टच्या आधारे तेव्हा 2010 ते 14 या काळामध्ये भाजपनं अक्षरशः रान उठवलेलं होतं, मीडियामध्ये सातत्यानं त्याच्या बातम्या यायच्या. आणि इंटरेस्टिंग बघा की त्या 1,76,000 कोटींचा जो आकडा आहे तो कुठून आलेला होता, काल्पनिक होता. 2G स्पेक्ट्रमच्या लिलावातला तो आकडा होता की इतका लॉस झाला असं तेव्हा सांगितलं गेलेलं होतं. पण तो लॉस जो आहे तो काल्पनिक लॉस आहे असं काँग्रेसचा बचाव होता. आणि विनोद राय, तत्कालीन कॅग, यांनी सुद्धा या आकड्याचं स्पष्टीकरण जे आहे ते शेवटपर्यंत दिलं नाही. त्यांनी कबुली दिलेली होती की हा आकडा जो आहे तो काल्पनिक आहे म्हणून. आता काँग्रेसचं म्हणणं आहे की तेव्हाचा आकडा तर काल्पनिक होता, आता जे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे जे आकडे आहेत हे तर थेट आहेत आणि या आकड्यांमधून गोरगरीब जनतेला फटका बसलेला आहे. कारण जे त्यांच्या हक्काचं आहे ते जर जाहिरातींवरती खर्च होत असेल, जे त्यांच्या हक्काचं आहे, रोड म्हणजे अगदी रोडच्या कामामध्ये दुप्पट पैसे खर्च होत असतील, तर तो थेट जनतेला फटका आहे असा काँग्रेसचा आरोप आहे. आणि याच आधारे काँग्रेसनं मोदी सरकारच्या वरती भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. केजरीवालांचं तर म्हणणं आहे की आजवरच्या इतिहासातला रेकॉर्ड ब्रेक भ्रष्टाचार जो आहे तो मोदींच्या काळामध्ये झालेला आहे. अर्थात या कॅगच्या रिपोर्टमधलं हे आकड्यांचं जंजाळ जे आहे त्याला मोदी सरकार आता नेमकं कसं उत्तर देतं आहे आणि त्या आरोपांमधून कसं बाहेर येतं आहे हे बघावं लागेल. पण तुर्तास मी बेसिक तुम्हाला कॅगचा रिपोर्ट आणि त्याच्यातले हे जे गंभीर प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पुढं स्पष्टीकरण तर येईल, पण या प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि परत तोच फरक आहे की UPAच्या काळामध्ये जे कॅग इतकं ॲक्टिव्ह होतं त्याच कॅगचा एक रिपोर्ट येतो, त्याच्यामध्ये सुद्धा इतके गंभीर प्रश्न निर्माण होत असतील तर त्याची चर्चा मात्र आत्ता होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून या कॅगच्या रिपोर्टबद्दल साकल्यानं विचार होणं गरजेचं आहे. तुम्ही पण अधिक खोलात बघा की नेमके ज्या प्रश्नांच्याबद्दल कॅगने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खरोखर किती महत्त्वाचे आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप तर होत राहतील, पण अशा दृष्टीनं कॅगचा रिपोर्ट जवळपास दशकभरानंतर मात्र चर्चेत आलेला आहे. अर्थात कॅगच्या या रिपोर्टमध्ये नंतर ज्या प्रतिक्रिया उमटतात त्याच्यामध्ये मात्र खूप फरक दिसत आहेत आणि ते फरक का आहेत याचा आपण विचार करायला हवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील तर जरूर कळवा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.